नमस्कार. डीएसकेच्या गुंतवणूकदारांचं काय होणार हा प्रश्न खरं तर डीएसकेचे गुंतवणूकदार सोडून इतरांना जास्त पडलेला आहे. डीएसकेचे गुंतवणूकदार लढायला तयार आहेत, लढतायत, वेळोवेळी भेटतायत, मार्गक्रमण करतायत. काही वेळेला यश येतंय, काही वेळेला अपयश येतंय. आज आपण दोन गोष्टींचा विचार करणार आहोत. म्हणजे काल जो विशेष न्यायालयाने निकाल दिला त्याचे परिणाम काय होतील आणि डीएसकेच्या प्रॉपर्टीचं पुढे काय करायचं किंवा त्या कशा डेव्हलप करता येतील किंवा त्या संदर्भात गुंतवणूकदार काय करू शकतात. पहिली गोष्ट म्हणजे काल जो विशेष न्यायालयाने निकाल दिला म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्राचे 3 वरिष्ठ अधिकारी यांना या गुन्ह्यातून वगळण्याचे आदेश न्यायालयाने काल दिले. काही महिन्यांपूर्वी म्हणजे साधारण ऑक्टोबर महिन्यामध्ये महाराष्ट्र बँकेचे 4 वरिष्ठ अधिकाऱ्यांना अटक झाली होती. डीएसकेना जी नियमबाह्य कर्ज दिली त्याचा गुंतवणुकीशी थेट संबंध जोडून, ठेवीदारांशी थेट संबंध जोडून पोलिसांनी त्यांना अटक केली होती. परंतु त्यानंतर बऱ्याच घडामोडी घडल्या, भारतभर मोठं काहूर माजलं आणि अटकेनंतर दुसऱ्या दिवशी या अधिकाऱ्यांना सोडून देण्यासंदर्भात प्रक्रिया सुरू झाली. त्यांना सोडून देण्यात आलं. त्यानंतर पोलिसांनीही, आता पोलीस काही दबाव होतं हे सहजासहजी मान्य करणार नाही, परंतु जे काही बाहेर घडत होतं त्यातून पोलिसांवर प्रचंड दबाव होता हे उघड दिसत होतं. त्यानंतर पोलिसांनी कोर्टामध्ये अर्ज दाखल केला की या अधिकाऱ्यांचा डीएसके गुंतवणूक घोटाळ्याशी काही संबंध नाही. तो अर्ज न्यायालयाने काल मान्यही केला. आता गुंतवणूकदारांच्या समोर पहिला प्रश्न आहे म्हणजे ही लढाई पुढे न्यायची. कारण या संदर्भात पहिल्यापासून असं म्हटलं जात आहे की जर बँकांनी त्यांचे पैसे वसूल केले तर गुंतवणूकदारांचे पैसे देण्यासाठी डीएसकेच्या प्रॉपर्टीज विकल्यानंतर काहीही शिल्लक उरणार नाही. आणि ते बऱ्याच अंशी खरंही आहे. कारण डीएसकेच्या प्रॉपर्टीजवर त्यांच्या प्रॉपर्टीच्या मूळ किमतीपेक्षा प्रचंड जास्त कर्ज आहे. अशा स्थितीमध्ये बँकांच्या पदरात त्यांचं माप टाकून बँकांकडून जर पैशाची वसुली झाली नाही किंवा कमी झाली तर डीएसकेच्या गुंतवणूकदारांना देण्यासाठी काहीतरी शिल्लक उरेल अशी अपेक्षा होती. आता पहिला झटका जरी बसला असला तरी गुंतवणूकदारांनी निराश होण्याचं कारण नाही. काही वेळेला लढाई लढताना काही छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अपयश येत असतं. तसंच हे अपयश आहे असं समजून गुंतवणूकदारांनी हे जे अधिकाऱ्यांना सोडलेलं आहे त्या निर्णयाच्या विरोधामध्ये हायकोर्टामध्ये याचिका दाखल करणे हे क्रमप्राप्त ठरतं. कारण जर बँकांची वसुली झाली तर गुंतवणूकदारांसाठी काहीही शिल्लक उरणार नाही. त्यात आता न्यायालयाने विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांना डीएसकेच्या प्रॉपर्टीज कशा विकता येतील किंवा त्याच्यातून कसे पैसे निर्माण होतील या संदर्भात प्रस्ताव द्यायला सांगितलेला आहे. आणि ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे. डीएसकेच्या प्रॉपर्टीज यांचा जर स्वतंत्रपणे विचार केला आणि त्या स्वतंत्रपणे विकसित केल्या तर त्या विकसित करण्यासाठी कोण पुढे येईल या संदर्भात शंका आहे. कारण या प्रॉपर्टीजपैकी काही प्रॉपर्टीज अपूर्ण आहेत, काहींचं कामच चालू झालेलं नाही, तर काहींचं काम जवळपास पूर्णत्वाच्या परिस्थितीमध्ये आहे. अशा स्थितीमध्ये काही प्रकल्पामध्ये फायदा होणं आणि काही प्रकल्पामध्ये नुकसान होणं हे स्वाभाविक आहे. आणि नुकसानीतले प्रकल्प डेव्हलप करायला पुढे कुणी येईल अशी शक्यता नाही. अशा स्थितीमध्ये डीएसकेच्या सर्व प्रॉपर्टीज एकत्रितपणे डेव्हलप करून त्याच्यातून काही पैसे मिळाले तरच ते शक्य आहे. परंतु त्यासाठी डीएसकेचे गुंतवणूकदार म्हणजे एफडी होल्डर्स असतील, एनसीडी वाले असतील किंवा फ्लॅट होल्डर्स असतील यांनी एकत्र येऊन प्रयत्न करणं गरजेचं आहे. आता हे सगळे वेगवेगळे लढत असल्यामुळे
कोण काय करते कुणालाही कळत नाही. कारण या प्रॉपर्टीज विकणं किंवा डेव्हलप करणं काही असे एकत्रितपणे जर झालं नाही तर मग या प्रॉपर्टीची विल्हेवाट लावणं हे जवळपास अशक्य होऊन बसणार आहे. शिवाय याच्यामध्ये एक रकमी पैसे कोण देतं की या प्रॉपर्टी डेव्हलप केल्यानंतर मग पुढे पैसे जे काही पैसे निर्माण होतील त्याला बराच कालावधी जाण्याची शक्यता आहे. मध्ये आणखी काही नियम बदलले किंवा आणखी काही घडामोडी घडल्या तर गुंतवणूकदारांना पैसे मिळण्याची शक्यता जास्तीत जास्त अवघड होईल. कारण बऱ्याच गुंतवणूकदारांची आज अवस्था अशी आहे की त्यांचा रोजचं चरितार्थ चालवणं त्यांना अवघड झालेलं आहे. आणि कुणीही काही म्हटलं तरी याच्यामध्ये कुणाला तरी प्रायोरिटी द्यावी, अमुक प्रकारच्या लोकांना लवकर पैसे द्यावे, तमुक प्रकारच्या लोकांना उशिरा द्यावे, असं काही कुठलंही न्यायालय म्हणेल असं मला वाटत नाही. काही जण अजूनही अशा अफवा पसरवतात की ते भाड्याने घेतलं वगैरे वगैरे, अशा अनेक अफवा आहेत. परंतु त्याच्यातूनही काही निष्पन्न होईल अशी शक्यता जवळपास शून्य आहे. अशा स्थितीमध्ये कुणीतरी मोठा गुंतवणूकदार ज्याच्यामध्ये या सगळ्या प्रॉपर्टीज डेव्हलप करण्याची क्षमता आहे, तेवढे पैसे त्याच्याकडे आहेत किंवा तेवढे पैसे तो उभा करू शकतो आणि त्याला थोडीफार माणुसकी आहे, सामाजिक भान आहे, अशा पद्धतीचा जर गुंतवणूकदार कोणी पुढे आला तरच या प्रॉपर्टी डेव्हलप होऊ शकतील. त्या दृष्टीने गुंतवणूकदारांनी प्रयत्न चालू केलेले आहेत. परंतु फ्लॅट होल्डर्सनीही त्यांना साथ दिली तर ही प्रक्रिया लवकर आणि सुलभ होईल आणि दोघाही प्रकारच्या लोकांना, म्हणजे ज्यांना फ्लॅट हवे आहेत त्यांना फ्लॅट्स किंवा गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे मिळणं, ही प्रक्रिया सुलभ होईल. सगळे जर वेगवेगळे लढत बसले तर ह्या तिढ्यातून मार्ग काढणं विशेष सरकारी वकील, न्यायालय किंवा गुंतवणूकदार किंवा फ्लॅट होल्डर्स यांनाही खूप अवघड होणार आहे. त्यामुळे या सगळ्यांनी आता एकत्र यावं आणि आता न्यायालयाने जर प्रस्ताव द्यायला सांगितलंय तर त्या दृष्टीने तयारी करावी. माझेही थोडेफार प्रयत्न चालू आहेत, परंतु या सगळ्यांचं सहकार्य मिळाल्याशिवाय पुढे जाता येणं केवळ अशक्य आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मी विनंती करतो की काल जे काही न्यायालयाने निकाल दिला, बरेच बँकेच्या अधिकाऱ्यांना सोडलं, त्यानेही खचून जाण्याचं कारण नाही. शिवाय पुढे लढता लढता DSKच्या प्रॉपर्टीज कशा डेव्हलप करता येतील किंवा कशा विकता येतील याच्यावरही सगळ्यांनी विचार करण्याची गरज आहे. यानंतर ज्या वेळेला आपल्या बैठका होतील त्याच्यामध्ये आपण त्या दृष्टीने काही प्रस्ताव तयार करता येतोय का या संदर्भात पुढचं पाऊल उचलू. धन्यवाद.